नमस्ते. माझ्या देशवासियांनो, देशाची जनतेला माझा साष्टांग नमस्कार आणि जय हिंद, जय महाराष्ट्र. माझा आज एक उद्देश आहे. माझं नाव निर्मल सिंग आहे. आधी माझा परिचय मी तुम्हाला देतोय. माझं नाव निर्मल सिंग आहे. माझं राष्ट्रीय सम्राट सेना पक्ष आहे. त्याच पक्षाचं मी नॅशनल प्रेसिडेंट आहे. आणि पक्ष उघडण्याचं माझं उद्देश जे काय आहे ते पण मी आज तुमच्यासमोर मांडणार आहे. आपल्या देशात खूप काही पक्ष आहेत, पण सर्वांचे वेगवेगळे कर्तृत्व आहे. कोणाचं वेगळं विचार, कोणाचं वेगळं विचार, ज्यांना जसं विचार तसं काम करते. जे काय करतं ठीक आहे, त्याचं काय मला घेणं देणं नाही. पण माझं एक आहे, मी जनतेसमोर आहे ना, मी जी आज आपल्या देशाची परिस्थिती आणि आर्थिक स्थिती ते जनतेसमोर मी मांडणार आहे. फक्त जनतेने जरा, माझं विनंती आहे की जनतेने जरा लक्ष देऊन हा पोस्ट जरा ऐका. कारण का मी जे काय तुमच्या समक्ष मांडायला चाललो ते आपल्या देशासाठी आहे आणि आपल्या जनतेच्या आज माली हालत बोलताना घराची जी परिस्थिती चालली आहे त्याबद्दल बोलणार आहे. कारण का आज आपल्या देशामध्ये काय सर्वात मोठी गोष्ट गरिबी आहे. गरिबी का आहे म्हणून का आपण जिथं काम करतो, ज्या क्षेत्रात, ज्या वर्गात, ज्या कार्यालयात, ज्या कंपनीत, मिल, कारखाने जे काय असते, जिथं आपण काम करतोय तिथं आपण जे मेहनत करतो, मजुरी करतो, त्याचं जे आपल्याला जे फायदा मिळाला पाहिजे हक्काचं, त्याला म्हणतात पगार, ते आपल्याला मिळत नाही. कारण ज्या हिशोबाने आपण कामगिरी वाजवतोय, काम करतोय, नोकरी करतोय, पण त्या हिशोबाने आपल्याला आज जे पगार मिळाला पाहिजे ते मिळत नाही. का जनतेला पगार नकोय का? माझा एक प्रश्न आहे. हे मी विषय आहे ना जनतेसमोर खूप वेळा आणलंय, पण माझं व्हिडिओ कोण बघत नाही आणि कोण लक्ष देत नाही. बघत असतील दुर्लक्ष सोडून देतात. आज आपण आहे ना कसं तरी पोटापाणीचं तर भागवतोय आपण, पण पुढं आपली येणारी पिढी जर असंच चालत राहिलं ना तर स्वतःचं राशन भरण्यापुरता पण ते पगार मिळणार नाही लोकांना. त्याचा कधी विचार केलाय तुम्ही? कारण का आपल्याला बोलायला, जनतेला बोलायचंच नाही. अरे कोणतरी जागा झालाय, कोणतरी तुमच्या समक्ष विनंती करतोय, तुम्हाला हात जोडून का तुम्ही ऐका, पुढं व्हा, तुमच्या हक्कासाठी पुढं व्हा. माझ्यासाठी नकोय. तुमचा हक्क काय आहे, तुमचा अधिकार काय आहे? तुमचा हक्क आहे, अधिकार आहे, पगार ज्या हिशोबाने मिळाला पाहिजे त्या हिशोबाने मिळत नाही. कसं चालायचं? आज आपल्या घरामध्ये कोणी सुखानं आहे का? आधी घरातला एक व्यक्ती नोकरी करायचा, 10 लोकांचं कुटुंब पोसायचं. त्याच्यामध्ये शिक्षण, लग्न, प्रॉपर्टी, दागिने, सर्व काही ते पण घ्यायचे. आणि कधी एखाद्या गावानं चिठ्ठ्या वगैरे आणि मेसेज, म्हणजे कोणतरी गावानं आलं का आपल्याला पत्रिका द्यायचा का काकाच्या मुलीचं पुढच्या महिन्याला लग्न आहे किंवा काय आहे. मग आपल्याला जर तिथं आयर द्यायचं 1 तोळ्या सोन्याचं. पहिला आमची जे आपले जे होते ना वडील वगैरे, जे 40-50 वर्ष अगोदरची गोष्ट करतोय मी, त्यावेळेस एका पगारामध्ये 1 तोळं सोन्याचं काहीतरी आयर घडवून घेऊन तिथं भेट देऊन आणि गावी येऊन परत आपलं राशन पाणी सर्व, पण कोणाच्या समोर आपल्याला हात पसरायची गरज पडत नव्हती. तेवढं पगार मिळायचा.
पण आज आहे ना, एक मजूर 1 तोळं सोनं घेऊन, राशन पाणी भरून आणि आपलं गावाला लग्न अटेंड करून परतून तो आपलं व्यवस्थित खंबीरपणे उभा राहू शकतो का? शिवाय त्याला कर्ज घेतल्याशिवाय तो हा पार पाडू शकत नाही. कारण का त्याला कर्ज घ्यावंच लागणार. एका पगारामध्ये तो भागू शकत नाही. कारण होऊ शकत नाही. पगार तेवढं मिळतच नाही ना. आज सोन्याचा भाव कुठे आहे आणि पगार तेवढा आहे का? त्यावेळेस मिळायचं एवढं. आता काय नाही. एवढं कमी का झालं? हे सर्व प्रश्न आहेत. मी तुमच्या समक्ष का मांडतो की या सर्व प्रश्नांचं उत्तर माझ्याकडे आहे. त्या प्रश्नांचं उत्तर सोडवायला मला जनतेचं आणि तुमचं पाठिंबा हवा आहे. जेव्हा जनतेने मला खांद्याला खांदा लावून जर मला सहयोग केलं तर पुढे घेऊन जाणारा मी आहे हा मुद्दा. बाकीच्या कुठल्या पक्षाचा हा मुद्दा नाही. हा मुद्दा माझ्या पक्षाचा आहे. कारण की मला आपल्या देशाची आहे ना आर्थिक स्थिती बघितलं खूप बोलतात ना, मला तर बोलताना पण कसं तरी वाटतंय का आज आपल्या देशामध्ये असं आहे का पैसे कमवण्यामध्ये लोक आपलं संस्कार सर्व विसरलेत. आई वडील म्हटल्यावर काय त्यांना आधी आपले वडील पण होते. आपल्या वडिलांनी कधी आपल्या आजोबांना कधी उलट नाही बोलले. आज आपल्या पिढीचे लोक काय करतात, आपल्या वडिलांना उलट बोलतात. कारण का तो पण कमवतो. कमवण्यामध्ये एवढा त्रासलेला असतो तो का त्याच्यासमोर जर कोणी काही प्रश्न उचललं किंवा ठेवलं तर तो संतापतो. पहिला 8 तास काम करायचे, आता 12, 14, 15 तास कामं करतात. काही लोकांना बाईक पाहिजे, बाईक घेतलंय आपल्या ह्याच्यानी हप्त्यानी, ते हप्ते फेडायचे, घर घेतले. एक नोकरी आपल्या देशामध्ये नोकऱ्या खूप आहेत, तर एक नोकरीने घर भागवत नाही म्हणून काही लोक 2-2 नोकऱ्या करतात, 3-3 नोकऱ्या पण करतात. का? कारण की एका नोकरीने एका पगाराने त्याचं घर भागवत नाही, तो पूर्ण करू शकत नाही. म्हणून तो 2-2 नोकऱ्या करतोय. आणि आपण आपल्या देशामध्ये आपण काय बोलतो, नोकरीच नाही आहे, बेरोजगारी आहे. बेरोजगारी नाही आहे, रोजगार खूप आहे. पण लोकांनी 2-2 नोकऱ्या करणं सोडलं तरच ते 2 नोकऱ्या करणाऱ्याने जर एक नोकरी सोडली तर दुसरी नोकरी आहे ना त्याला. पण तो नोकरी सोडल्याच्या नंतर त्या नोकरीवर दुसरा कोणतरी एक व्यक्ती आपलं पोट भरू शकतो. असंच माझं म्हणणं आहे. कारण का करतो तो 2 नोकऱ्या 3 नोकऱ्या? कारण की एका पगाराने भागवत नाही. कष्ट घेणार, उचलणार, दुःख घेणार, पण आपल्या हक्कासाठी आहे ना लढायचंच नाहीये. आपल्या अधिकारासाठी लढायचंच नाहीये. मी तर जनतेला आवाहन करतो, जागा व्हा, झोपू नका, डोळे उघडा. विषय दुसरं मांडतायत लोक. आज एक मी बघतोय ते आपले एक मला त्यांचं पण खूप कौतुक वाटतं मला. चांगलं काम करतात ते आपले मनोज जरांगे पाटील साहेब. ते मनोज जरांगे पाटील साहेब त्यांनी मुद्दा उचललाय आरक्षण. खूप कष्ट उचलत आहेत ते आपल्या समाजासाठी. किती उपोषण केले त्यांनी. जीवाची काळजी न करता त्यांनी आरक्षणासाठी, आज आरक्षणाची गरज का पडली? याच्या अगोदर कोणी आरक्षणाचं शब्द लोकांनी ऐकलं पण नव्हतं. आरक्षण काय, आरक्षणाचा अर्थ काही लोकांना माहित पण नव्हतं. आज आरक्षणाची गरज पडली का? जर पगार मजकूर मिळाला असता तर आरक्षणाची गरज पडली नसती साहेब.
तिथं आहे ना ते साहेब कष्ट करतात खूप, लई महान व्यक्ती आहात ते समाजासाठी, आणि त्यांचा समाज पण त्यांना साथ देतो. खूप चांगली गोष्ट आहे. आपल्या देशामध्ये हेच माझं समाज, मी ह्याच जातीचा, मी त्या जातीचा, तो त्या धर्माचा, तो त्या प्रांताचा, तो त्या राज्याचा. शेवटी आपण एकत्रच आहोत, आपण भावबंध आहोत. तो करण्यामध्ये आपण आहे ना, आपली वाटणी झाली आणि आपल्याला असेच हे लोक तोडायला लागलेत तुकड्यामध्ये. कारण का आपलं जे फोकस आहे, जे आपल्याला हवं आहे त्याच्याकडं आपलं दुर्लक्ष होऊ दे. आपण भलत्या मुद्द्यावर आपण लढतोय, पण आपलं हक्क आहे ते पगार आहे. कारण का पगार आहे ना आपल्याला ज्या हिशोबाने मिळाला पाहिजे नाही मिळत, वर्षानुवर्ष कमी होत चाललंय. ज्या हिशोबाने पगार वाढ झाली पाहिजे त्या हिशोबाने वाढ होत नाही, कमी होत चाललंय. आणि बोलतात महागाई महागाई, महागाई नाही आपल्या देशामध्ये. महागाई असते ना तर बाहेरचे लोक येतात तिथं कचऱ्यासारखं पैसे वतून जातात, कारण त्यांना स्वस्त वाटतं. महागाई आपल्याला गोरगरिबांना महागाई आहे. जे बिझनेसमॅन आहेत, जे धंदे करतात, एक साधं वडापावचं जर धंदा टाकला ना, जर चालत असेल ना त्याला पण महागाई नाही आहे. महागाई कोणाला? जो कंपनीमध्ये, कारखान्यामध्ये आणि आपल्या ऑफिसमध्ये प्रत्येक म्हणजे कुठेही मजुरी करतो इमानदारीने, जो 15-20 हजार रुपये कमवतो, महागाई त्याला आहे. त्याला दिसून येते महागाई आहे म्हणून, बाकी कोणाला दिसत नाही. महागाई नाही आपल्या देशामध्ये. फक्त आपलं काय कमतरता आहे माहिती आहे आपल्यामध्ये? आपल्याला पगार मिळत नाही. ज्या हिशोबाने आपल्याला पगार मिळाला पाहिजे, आपण दुसरं आपलं पैसे यायचा का पर्याय आहेच नाही ना, कुठनं येणार? आपल्या देशामध्ये 30% बिझनेसमॅन असते, 70% तर नोकरी करणारच आहे. ते 70% ते नोकरीकडे तिकडनंच पैसे येतात आपल्याला. तर तिकडनंच यायचं बंद झालं, तिकडनंच थांबलं, कमी आली आवकमध्ये, तर पैसे येणार कुठनं आपल्या देशामध्ये? बिझनेसमधनंच पैसेचं रोलिंग चालतं, आणि आपण नोकरी करतो तिकडनंच आपल्याला पैसे मिळतात. काय आपण मेहनत करतो तिथं आपल्या मेहनतीचं आपलं भागवलं पाहिजे म्हणून. पण आपलं महिना पूर्ण होत नाही, चालत नाही ना. पहिलेचे लोक पण मेहनत करायचे, तोच देश आहे. पहिला पण तसंच होतं ना, आज पण तसं. महागाई नाही आहे. महागाईच्या नावावर लोक लुटायला लागले. महागाई म्हणून महागाई वाढली. महागाई वाढली असते तर आपले हे शेतकरी आहेत ना, करोडपती झाले असते. शेतकऱ्यांची काय दशा आहे? महागाई नाही, कचऱ्याच्या भावाने मिळतं आपल्या देशामध्ये सर्व काही. फक्त आपल्याकडे पैसे नाहीत, येत नाही ना कुठनं. आपण नोकरी करतो तिकडनं आपल्याला ज्या हिशोबाने मिळालं पाहिजे पगार त्या हिशोबाने मिळत नाही. म्हणून आपल्याला म्हणजे जिथं आपल्याला महिन्याला 10 रुपये पाहिजे खर्चेला, अख्खं महिना चालवायला, तर तिथं 5 रुपये मिळतात. तर 5 रुपये आणणार कुठनं? मग ते महागाई दिसणारच ना. पण कोणी ह्या सर्वांवर फोकस कोणाचंच नाही आहे. ह्या सर्व गोष्टीवर लक्ष नाही कोणाचं, दुर्लक्ष आहे. फक्त लक्ष कुठं? तो फलाना मी ढिमका. कशाला? पहिला जर आपल्याला देश पुढं करायचं असेल तर पहिला आपल्या देशाला पुढं करायचं तर पहिला आपल्या देशाची जनता पुढं झाली पाहिजे. प्रत्येक गोष्टीने, ताकदीने असो, मनस्थितीने असो, पैसेनी असो. जर आपण मजबूत, आपली देशची जनता मजबूत झाली तर आपला देश मजबूत, आणि देश मजबूत झालं त्याच्यानंतर तर आपण करू ना, माझं समाज, माझं धर्म, त्याचे कर्म, ते जे काय करायचं नंतर. आधी आपल्या देशाला मजबूत करूया आपण. आणि ते देश मजबूत कसं का होईल? जेव्हा देशाची जनता मजबूत होईल. आणि देशाची जनता मजबूत केव्हा होईल? जेव्हा देशाची जनताला इन्कम म्हणजे पगार मिळाला पाहिजे.
आज 15-20 हजारामध्ये घर भागवत नाही. सरकारी नोकरीमध्ये आज किती पगार आहे? एक झाडू खात्यामध्ये पण आहे ना, 70-80 हजार पगार आहे सरकारी नोकरीमध्ये. आता सरकारी नोकरी लोकांना पाहिजे, तर सरकारी नोकरी किती असणार? 145 करोड लोकांमध्ये किती लोकांना मिळणार? अरे पण कशाला सरकारीच नोकरी पाहिजे आपल्याला? अरे प्रायव्हेटवाले काय कुठं जाणार आहे? ते पण कमवत आहेत ना, त्यांचं पण बिझनेस. अरे पण त्यांच्या इकडनं जे सरकार देते आपल्याला पगार, तीच पगार सरकार देते म्हटल्यावर तिथं लागू आहे, नियम आहे. मग ते प्रायव्हेटवाल्यांना कशाला उगाच सूट दिलं एवढं आणि त्या 15-20 हजारामध्ये काम करून घेतात? हा तर शोषण होतोय ना, मजदूर लोकांचं शोषण होतोय. हा सरकारचा नियम आहे, सरकार देते. एक झाडू खात्यामध्ये पण सरकारी नोकरीमध्ये झाडू खात्यामध्ये काम करत असेल तर त्याला 70-80 हजार पगार आहे. पण प्रायव्हेट वाल्यामध्ये काय नाही, ते का नाही देत? त्यांना एवढं सूट का? सरकारने तिथं पण लक्ष दिलं पाहिजे ना. पण कोण बोलणार? माझे लक्ष आहे म्हणून मी उभा झालोय. आपली पक्ष उघडली मी तुमच्यासाठी, जनतेसाठी, देशासाठी, जनतेच्या आर्थिक स्थिती सुधारवण्यासाठी. कारण आपली जी परिस्थिती आता बिघडली आपल्या देशाची आणि देशाच्या जनतेची, ते सर्व सूत्र फक्त पैशानेच. आणि ते पैसे मजदूर लोकांना, कामगार लोकांना, अधिकारी लोकांना, सर्वांना. मी फक्त मजदूरच नाही, खालच्या लोकांना झाडू खात्यामध्ये जर 70-80 हजार पगार मिळालं तर त्याच्यावर मग किती तर वाढतच जाणार. तर काम वर मॅनेजर पण 70-80 हजारमध्ये काम करणार आहे का? मी सर्वांची गोष्ट करतोय. लोकांना वाटत असं मला काय ते झाडू खात्यामधल्या लोकांना बघतोय तो नाही. मी मोठ्या अधिकारीपासनं खालपर्यंत माझं पहिला मुद्दा खालचे लोकांना आहे. त्यांना वाटतो तर त्यांना पण वाटतो ना, मग वाढणारच. मग खालच्या झाडू खात्यामधले लोकांचं आणि जे वर पोस्टवर आहेत त्यांचं सेम तर पगार नसतं. तो शिक्षण केलंय, त्यांनी मेहनत केली एवढी, आणि हा बिचारा आपल्या परिस्थितीमुळं शिक्षण झालं नाही तर आपलं झाडू खात्यामध्ये काम करतो. काही त्याला प्रॉब्लेम असेल किंवा तेवढं विचार काय XYZ, पण त्यांनी पण त्याचं घर भागवण्यासारखं त्याला पण पगार मिळाला पाहिजे का नाही? आज इथं आपल्या देशामध्ये जे काय होतोय ना, जे लफडे दंगे कोण करतात? जे चांगलं कमवतात, ज्यांच्याकडे चांगलं आवक आहे, इन्कम चांगलं आहे, सुखानं जगतायत, ते उतरत नाही दंगे फसाद करायला, लफडे करायला, मारायला आणि मरायला. कारण अशा लोकांना ज्यांचं सुखानं चाललंय ते त्यांना भीती असते, आपल्या जीवाची काळजी असते, त्यांना मरण्याची भीती असते त्यांना, कारण का सुखानं चाललंय. आणि जो दुःखामध्ये आहे ना, जो त्रासलेला आहे, वैतागलेला आहे, हा विचार करत नाही का मी मरीन का कोणाला मारायचं का काय. असे लोक त्रासलेले मग काय पुढं मग ते संतापलेले असतात. आणि त्यांना जर आपण चांगलं जर बोललो तर वाईट बोलणारच आपल्याला, साजूक आहे. कारण तो त्रासलेला आहे. का त्रासलेला आहे? का मेहनत करतो बिचारा तो, पण ज्या हिशोबाने पगार मिळाला पाहिजे मिळत नाही. काय करणार? मेहनत करतो, परत विचार करतो पुढच्या महिन्याला काय त्यांनी मनात झालेलं सगळं मला हे करायचं आहे, आणि पैसे पुरत नाही. तो तसाच राहतो, विचार करत राहतो मला काय करायचं, कुठनं आणू. मग त्या टेन्शनमध्ये तो उलाढाला करतो किंवा उलाढाला करणार, कुठनं तरी काय ना काय कोणाची टोपी लावल किंवा एक काही करेल, क्राईम पण करू शकतो. असंच लोकांची जिगर वाढते ना. त्रासलेला माणूस आहे म्हणजे मरायला ना मारायला उतरतो.
तर हे सर्व बंद पण केव्हा होईल? जेव्हा त्यांचं इन्कम सोर्स चांगलं होईल, त्यांना पण चांगलं पगार मिळेल, तो सुखाने जगतो. आपली पूर्ण जे काय जगण्यासाठी त्याला हवंय, जे काय त्याची इच्छा आहे त्या पगारामध्ये तो पूर्ण भागवत जात असेल, मग त्याला काय गरज आहे का मरायचं ना मारायचं? नाही. नाही, त्याला पण भीती असणार मग. नको बाबा. आणि ज्याला मरायची भीती असते ना, तो मारायला पण घाबरतो. त्याला माहिती आहे का मी मारीन तर तो पण मला मारणारच ना. पण हा मुद्दा कुठं येऊन थांबतोय? फक्त पैसा. पैसा कुठनं येणार? आपण नोकरी करतो, काम करतो तिकडनं. म्हणजे तिकडनं आपलं इन्कम सोर्स वाढलं पाहिजे. आणि सरकारी खात्यामध्ये एवढं पगार आहेत, मग प्रायव्हेटमध्ये पण मिळालंच पाहिजे. हा माझा संकल्प आहे जनतेसाठी. आणि फक्त लक्ष जनतेने द्यावं का बाबा कोणतरी आलंय आमच्यासाठी लढतोय, आमच्या हक्कासाठी लढतोय. ते बघा आरक्षणासाठी किती लोकांनी हे केलं, त्यांना पाठिंबा दिला जरांगे पाटील साहेबांना. का तुम्हाला लोकांना पगार नकोय? अरे मी असं तर नाही का जे होऊ शकत नाही असली गोष्ट मी समक्ष मांडतोय. अरे जे नियम मध्ये आहे, जे कानून मध्ये आहे, सरकार देते, आपण त्याचीच मागणी करतो, ते पण प्रायव्हेट मध्ये. तो पहिला प्रायव्हेट मध्ये सरकारी नोकरीपेक्षा दुप्पट पगार प्रायव्हेट मध्ये मिळायचा. सरकारी नोकरीला कोण विचारत नव्हता, कारण की त्यावेळेस आहे ना सरकारी नोकरीला धरून धरून घेऊन जायचं आणि सोडून पळायचं. आणि प्रायव्हेटमध्ये, कारण प्रायव्हेटमध्ये जे फॅसिलिटी सरकारीमध्ये जे फॅसिलिटी ते प्रायव्हेटमध्ये पण होतं. आता फॅसिलिटी सर्व बंद झाल्या. ESI काय बोलतात ते, सर्व्हिस, PF. आता कुठली कंपनी PF देते ते पण मल्टीनॅशनल, ते सोडा, सर्व कंपनी नाही. PFचं आपलं कापलं जातं त्यांचं पण आपल्याला मेन काय मुद्दा? पगार. आज पगार आपल्याला ज्या हिशोबाने मिळाला पाहिजे त्या हिशोबाने मिळत नाही का? सरकार देते, नियम आहे, तर प्रायव्हेटमध्ये का नाही? मला माहिती. आणि काही गोष्ट अशी आहे, ते कॉन्ट्रॅक्ट सिस्टम आहे. त्या कॉन्ट्रॅक्ट सिस्टममध्ये पण काय चाललंय ते पण मी तो उघडकीस करणार आहे. फक्त माझा व्हिडिओ ऐकत राहा आणि लोकांना पाठिंबा द्या. एकमेकांना जागा करा, एकमेकांना जागा करा, लोकांना जोडा, ग्रुप बनवा, सांगा अरे यार काहीतरी चांगलं कामासाठी आपण पाऊल उचलतोय. आणि माझा नंबर पण असतो, कॉल करा मला, एकी व्हा. बघा मग सुरुवात आपण कॉन्ट्रॅक्ट सिस्टमनी पण करू शकतो. तिथं काय होतंय, मालक देतो ₹1, पण कंपनीमध्ये काय होतो, ₹1 चाराने मजूरला जातात. आणि कंपनीचं काय असतं, हे मॅनेजर लोक बरोबर लवकर ते लोक पास करत नाही, हे त्यांचं चेक वगैरे काय ते बिल वगैरे, त्याच्यामध्ये टाइम लावतात. 2 महिने, 2.5 महिने, 3 महिने, 6 महिने हे थांबवून देतात पेमेंट. तर त्यामुळे आहे ना, तर मॅनेजरला सेटिंगसाठी चाराने तिथं, चाराने मजदूरला ₹1 चाराने मॅनेजरला सेटिंग, आणि मग त्याचं कॉन्ट्रॅक्ट जाऊ नये. आणि त्याचा 8 आना तो स्वतः खातो. म्हणजे ₹1 3 हिस्से. ह्याच्यामध्ये पण लोकांचं शोषण होतोय. त्याच्यामध्ये पण आपण करू फेरबदल. पण तुमच्या लोकांचा आवाज पाहिजे, मला जनतेचा आवाज पाहिजे. जनतेने माझ्याकडे आले पाहिजे. मोबाईल आहे, आले नंतर फोन करा, ग्रुप बनवा,
नाहीतर व्हॉट्सअप ग्रुप बनवा आपल्या पगारासाठी या नावाने, कुठलंही काही वाटेल ते टाका आणि एकदा आहे ना उतरा मैदानावर. आहे मी, पाहिजे तर मी वाटेल ते करायला तयार आहे. फक्त लोकांचा पाठिंबा हवा आहे मला. ते माझ्यासाठी नाही, मी जनतेसाठी, तुमच्या लोकांसाठी करतोय. पगार सर्वांचं वाढवायचं विचार करतो, माझं नाही. का तुम्हाला पगार हवा नाही का? नाही, पगार वाढून मिळायचा तर असा मनामध्ये वाटतं का नाही? तुम्ही जर बोलले का ऐकणार नाही, पण आहे ना आपला पक्ष आहे ना, आपण पक्षामार्फत करू ना काम. आणि आपण तोच काम करतो जे लिगल आहे. सरकारी नोकऱ्यामध्ये भेटतं ना, जेवढं पगार आहे तेवढं आपण हळूहळू इथं पण तेच त्या लेवलला आणू ना. आपण एकत्र नसणार, पण कुठंतरी आपलं एक वजन असलं पाहिजे. वजन आपलं कोण? जनता आहे. जनतेने एकी झाली पाहिजे आणि जनताचं पॉवर मग दाखवू नये इंडस्ट्रीमध्ये. आपण आहे ना मी पुढं व्हायला, फक्त पाठिंबा द्या मला. हक्कासाठी लढतो आपण आणि तो हक्क जे आपलं अधिकार आहे आपल्याला मिळाला पाहिजे. चुकीचं नाहीये, सरकार देते, सरकारी खात्यामध्ये आहे, तर आपल्याला का नाही? प्रायव्हेटवाल्यांना का नाही? सर्वांना एक सारखंच पगार. रूल्स आहे म्हणजे नियम मध्ये आहे, बसतोय म्हणते सरकार देते, नियम मध्ये बसतोय म्हटल्यावर सरकार किंवा आपलं प्रायव्हेट दोघांमध्ये सेम असलं पाहिजे पगार. सारखं पगार असलं पाहिजे दोन्हीकडे. आणि इथं प्रायव्हेटमध्ये हे लोक 15-20 हजारामध्ये बोलतात ना चाललंय. अरे काय चाललंय? कशाला सोडता तुम्ही? हक्क आहे तुमचा, अधिकार आहे, मान्य करतो. याच्या पुढं कोण तुम्हाला पुढं घेऊन जाणारा नव्हता, बोलणारा नव्हता तुमच्या मागून. आता आहे ना, आपण आहे ना, आपला पक्ष आहे, मी आहे ना. तुमच्यासाठी हा मुद्दा घेऊन पुढं आलोय मी. फक्त पुढं करण्यासाठी मला सहयोग जनतेचा हवाय. जनतेने सहयोग केला पाहिजे, जनतेने मला पाठिंबा दिला पाहिजे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लोकांना. प्रत्येक ग्रुपमध्ये टाका. तुमचं जेवढं ग्रुप आहे, जेवढं सोशल मीडिया असेल त्याच्यामध्ये टाका. बघा जनतेचं काय आव्हान असतो. मग जनतेची पॉवर बघा. मग ती जनता बघा काय पॉवर लावते आणि मग काय आपलं होतंय का नाही. तुम्हाला असं वाटतं काय होणार, कसं होणार? अरे जनता असावी. फक्त जनताला मार्ग नव्हता. आता आलोय मी, मार्ग दाखवायला आलोय ना, मी सांगतोय ना. माझा मुद्दाच तो आहे ना, तुमच्यासाठी आहे ना हा मुद्दा. या जोडा, एकी करा, लोकांना ग्रुप बनवा, व्हॉट्सअप करा आणि एक दिवशी आपण मैदानात उतरू. हाच मुद्दा घेऊ. दाखवू का मजदूर मागं वळणार नाही, आपल्या हक्कासाठी लढणार. बघतो मी ह्या पोस्टच्या नंतर किती लोक मला भेटतात आणि किती लोक कॉल करतात ना, किती फॉरवर्ड करतात ना, किती शेअर करतात आणि किती फॉलो करतात ना, किती लाईक करतात. बघतोय मी पण. खरंच तुमच्यामध्ये एक आपलं हक्काने जगण्याचं हे तुमच्यामध्ये हे असेल ना गट्स, तर तुम्ही फॉलो करशाल, शेअर करशाल, लोकांना जोडशाल, एक ग्रुप बनवशाल आणि लवकरात लवकर कुठंतरी मैदानामध्ये आपल्याला उतरायचं आहे. किती लोक आहेत आपल्या बरोबर बघायचे? कॉल करा मला.
आणि तिथं मी करीन. आपलं उद्देश काय आहे? खरंच देशाला पुढं करायचं असेल आणि देशाची आर्थिक स्थिती सुधारायची असेल, एक गरिबी हटवायची असेल, तर मला पाठिंबा द्या. उतरा मैदानामध्ये, मी आहे. आवाज उचला, लोकांना जागवा लोकांना, आणि स्वतः पण जागा व्हा. आपल्या हक्कासाठी पुढे होतोय आपण. आपला अधिकार आहे तिथं. पगार आपल्याला पण मिळाला पाहिजे. घर नाही चालत. किती सहन करणार? खूप झालं आता. ह्याच्या अगोदर कोण नव्हता तुमच्या मागून बोलणार, तुमच्या मार्फत बोलणारा. आता आहे ना, मी म्हटलं ना, या तुम्ही जोडा, लोकांना जोडवा. बाकीचं मी पुढच्या व्हिडिओमध्ये टाकेन. अजून खूप काय आपल्या देशाचं संस्कार कसे विसरलो आपण. आज आई वडिलांना आपण सन्मान नाही देत. त्याचं कारण काय? गरिबी. त्रासलेलो आहे आपण. म्हणून सर्व काय तुम्हाला अजून पुढं सांगेन. फक्त एवढं आता मी एवढंच म्हणजे पुढचं मी टाकीन एक व्हिडिओ, त्याच्यामध्ये अजून काहीतरी खुलासा करून देईन. फक्त माझी एवढी विनंती आहे, त्याला शेअर करा, दाबून शेअर करा, लोकांपर्यंत पोहोचवा, ग्रुपमध्ये टाका, कुठं वाटेल ज्या मीडियामध्ये असेल, सोशल मीडियावर त्याच्यात टाका आणि लोकांना जोडा. ते पूर्ण अख्ख्या भारताच्या नागरिकांसाठी बोलतोय मी. भारताच्या अख्खी जनतासाठी मी फक्त एक समाज आणि एक राज्य घेऊन नाही चालत. मी आपल्या अख्ख्या देशाची गोष्ट करतो. आपल्या अख्ख्या देशाची परिस्थितीची मी हे करतोय, बोलणं करतोय. अख्ख्या देशाच्या परिस्थितीच्या साठी मी बोलतोय का आपण किती मागं आहोत, कुठं आपण मागं राहतो, आपण आपला अधिकार कुठं आहे, आपण का घाबरतो, का नाही. हे सर्व फक्त पोस्ट करा, याला फॉरवर्ड करा. लवकरात लवकर मी बघतोय का आता किती लोक मला जोडतात आणि किती लोक मला कॉल करतात आणि किती लोक ग्रुप बनवतात आणि कधीपर्यंत लवकरात लवकर मैदानामध्ये उतरवायचं आपण प्रयत्न करू. एक मीटिंग मोठं टाकू, पाहिजे यात्रा करू, काढू, जे काय असेल मीटिंग करून आपण सांगू, बोलूया. ठीक आहे, धन्यवाद. एवढ्यामध्ये मी जे काय चुकलं असेल क्षमा साधू, माफी करा. फक्त लक्ष द्या. पुढं आपलं आयुष्य चांगलं करायचं असेल, चांगलंपणे आपल्याला जगायचं असेल तर जगण्याचा आधार एकच आहे, पैसा आहे. त्या पैसा कुठून येणार? आपण नोकरी करतो तिकडनंच येणार आणि तिकडनंच पैसा यायचं थांबलं का आपलं आयुष्य जगणं कठीण असेल. म्हणून जगणं सोपं करण्यासाठी नाही, आपला अधिकार आहे, आपलं हक आहे. ते पगार जे सरकार देते, पण आपल्याला इथं प्रायव्हेटमध्ये का नाही, आपल्याला तो आपली मागणी आहे. फक्त सर्व जनतेसमोर हे करतो, विनंती करतोय, कृपया लक्ष द्या, लोकांना फॉरवर्ड करा, पाठवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.